नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज इथे मी ड्रेसमधून उरलेल्या कपड्यातून एक छोटीशी सुंदर अशी बॅग शिवणार आहे. तर इथे मी 4 पीस कट करून घेणार आहे, ते 6x6चे चौकट. ह्या काळ्या पीसचे पण मी 4 पीस कट करणार आहे. याचे बेल्ट बनवायचे. हे 2-2 पीस असे जोडून घेतलेले आहेत. नंतर अशा पद्धतीने हा पीस तयार करून घेते. अशा आपल्याला 2 पीस तयार करून घ्यायचे. त्यानंतर मी एक कॅनव्हास वापरते, त्याला तो इस्त्री करून घेणार आहे. तो कॅनव्हास असा स्टिक होतो इस्त्री केल्यानंतर. त्यानंतर इथे एक अस्तरसाठी मी कपडा घेतलेला आहे, तो नॉन वेवन फॅब्रिक बॅग आहे, तर ते यूज करते. त्याला साईडने शिलाई घ्यायची आहे. हा मध्ये पण घेणार आहे. इथे बेल्टसाठी कपडा कट करून घेते 16 इंचाचा. त्यामध्ये 2 बेल्ट बनवणार आहे. आणि उरलेला हा पीस त्यामध्ये एक पॉकेट बनवणार आहे. अशी शिलाई केल्यानंतर कपडा असा फिक्स होतो व्यवस्थित, घडी पडत नाही कुठे. थिकनेस पण येतो कपड्याला. इथे मी बेल्ट लावून घेते आधी. इथे इनर पॉकेट आहे डबलवाला. असे 2 पॉकेट्स तयार झाले आहेत मध्ये सेंटरला शिलाई घेतल्यामुळे. आणि एका साईडला तो दुसरा पॉकेट जोडणार आहे, जो झिपवाला आहे. दाबटीप घेते आहे अशी आतल्या साईडने. थोडीशी जरा अडचणीची वाटते, तर मी झिप खोललेली नाही आहे, त्यामुळे असं होतं ते. आता साईडला शिलाई घेऊन ते साईडची शिलाई झाल्यानंतर पॉकेट आपल्याला उलटून घ्यायचे, सरळ करायचे. आणि दुसऱ्या पीसलाही पॉकेट जोडून घ्यायचे. इथे आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे. रनर लावण्याआधी एकदा आपल्याला एक पाइपिंग करायची आहे. पट्टी लावून दुमडून घेते मी त्याला. इथे रनर लावलेला आहे. आता
दोन्ही साईडला टीप मारायची बॅगेच्या आणि खाली पण घ्यायचे तळात. त्यानंतर इथे 1.5 बाय 1.5 इंचाचे मी 2 कोपरे कट करणार आहे. ते इथेही पायपिंग करते मी साईडला. त्यानंतर हे कोपरे आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपली संपूर्ण बॅग तयार झालेली आहे. असे 2 पॉकेट एका साईडला आणि एका साईडला झिपवाला पॉकेट तयार झालेला आहे. आणि अशी खूप छान दिसायला सुरेख अशी बॅग तयार झालेली आहे. ही बॅग कशी वाटली तुम्हाला? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.